देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. भाजपने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच हायजॅक करण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केला. ठाकरे यांनी यवतमाळात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भाजपने एक ॲप तयार केले. या ॲपमध्ये मतदारांची नावे भरण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. मत चोरीनंतर आता निवडणूकच चोरण्याचा भाजपचा डाव असल्याचे ठाकरे यांनी नमूद केलं. उत्तर प्रदेशातून लोकांना आणण्यात आले आणि त्यानंतर भाजपने या खास ॲपमध्ये मतदारांची खोटी नावं भरली असा आरोपही माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. एक वेगळा विषय आहे त्यात काही तर ह्या बीजेपी सरकारने पूर्ण निवडणुकात हायजॅक करायला सुरुवात केली. आता मी जिथं दादरा नगर हवेलीला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका आता झाल्या. 2 महिन्यापूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या दादरा नगर हवेलीमध्ये आणि दीव दमनला. आता दोन्ही ठिकाणी तिथे आम्ही सगळ्या ठिकाणी फॉर्म भरले होते काँग्रेस पक्षाने. जिल्हा परिषदमध्ये भरलेत, नगरपालिकामध्ये भरलेत, आमच्यासारख्या अपक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि अपक्षांनी भरले. शिवसेना सुद्धा तिथे शिवसेनेचं काही थोडं जे अस्तित्व त्यांनी सुद्धा काही फॉर्म त्या ठिकाणी भरले आणि बीजेपीने फॉर्म भरले. त्या ठिकाणी सरळ ज्या वेळेला रिजेक्शनचा विषय आला त्यावेळेला कलेक्टरने सांगितलं की ही लिस्ट आम्ही जाहीर करतो, यांचे रिजेक्ट झाले आणि जे राहिलेले अर्ज आहेत त्यांची आम्ही लिस्ट जाहीर करतो. त्यांनी बोर्डवर लावून दिल्या दोन्ही लिस्ट. काँग्रेसमधल्या 80% सदस्यांचे रिजेक्ट, अपक्षांचे 80%, 90% म्हणजे जवळजवळ रिजेक्ट, म्हणजे 95% अपक्षांचे सगळे रिजेक्ट आणि शिवसेनेचे सुद्धा पूर्णच्या पूर्ण रिजेक्ट आणि बीजेपीचा एकही फॉर्म रिजेक्ट नाही, सिंगल फॉर्म रिजेक्ट नाही. आणि त्यांनी सांगून दिले की सगळ्या निवडणुका संपल्या, आता तुम्ही करा. आमचं ते कोर्टामधली केस चालू. आणि विशेष म्हणजे दीव दमनला खासदार तिथे अपक्ष आहेत, बीजेपीच्या विरोधात लढून आले. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुलीला जे हायकोर्टामध्ये लॉयर तिला उभं केलं, त्यांच्या मिसेसला उभं केलं, अपक्ष म्हणून केलं, पण दोघांचे फॉर्म रिजेक्ट करून टाकले. म्हणजे जर कुठल्या दिशेला वारं वाहत आहे ते आपण लक्षात घ्या. निवडणुका हायजॅक करणं हा एक